राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजयजी घाटे साहेब यांच्या आदेशान्वये आणि बीड जिल्ह्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत, युवकचे जिल्हा अध्यक्ष दयानंदजी लांडगे यांच्या विनंतीवरनं महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड करण्यात आली होती आणि त्या निवडीसाठी म्हणून मी आलो असताना या ठिकाणी बाबासाहेबजी गायकवाड जे या ठिकाणचे नेते आहेत, एक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना बीड जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी प्रदेशाचे अध्यक्षाचे अधिकार वापरून मी त्यांना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेचे मूळ मजबूत करण्यासाठी, इथल्या गोरगरिबांच्या विकासासाठी, इथल्या वंचितांच्या सन्मानासाठी मी या ठिकाणी त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर मधुकरजी गांधले म्हणून या ठिकाणी एक बहुजनातलं एक युवा नेतृत्व असणारं यांचीसुद्धा मी या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे, त्या अंबाजोगाई तालुक्याच्या अध्यक्षपदी त्यांची मी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे. या निवडीसाठी या बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत, युवकचे जिल्हा अध्यक्ष दयानंदजी लांडगे, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक सुरोशे सर आणि असंख्य टीम, बाबासाहेब गायकवाड यांची असंख्य टीम या ठिकाणी आज उपस्थित होती. त्यांचं मनानं मी आज रिपब्लिकन बहुजन सेना परिवारामध्ये आणि विजय घाटे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं, माझ्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत खंबीरपणानं पक्ष म्हणून, प्रदेश अध्यक्ष म्हणून मी कायम उभे टाकेल आणि पक्ष त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आघाडीला असेल अशी मी त्यांना या ठिकाणी ग्वाही देतो. यानंतर त्यांनी भविष्यामध्ये या अंबाजोगाई शहर आणि बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेला मोठं करण्यासाठी जी काही ताकद लागेल ती ताकद देण्यासाठी या ठिकाणी मी अभिवादन देतो. धन्यवाद करतो आणि पुढे मी माझ्या कार्याला सुरुवात करतो. बाबाभाऊ असतील, गांधी साहेब असतील, आपला मुख्य उद्देश आहे या देशामध्ये जो दलित समाज आहे, ओबीसी समाज आहे, या समाजावर 60-70 वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे. खैरलांचे हत्याकांड असेल, भीमा कोरेगाव येथे माता भगिनीवरती दगडफेक असेल, अक्षय भालेरावचा खून असेल,